साहेब, आमचा प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये शासनाने 6 महिन्याचे प्रशिक्षण झालंय, 5 महिन्याची मुदत वाढ केली, परंतु आतापर्यंत आपल्या ऑफिसांकडून ते मुदत आदेश दिला गेला नाही। तर तुम्ही तात्काळ आदेश काढावा आणि जे शासकीय निमशासकीय जे प्रशिक्षणार्थी असतील, कारण शाळा रेग्युलर चालू आहेत, आतापर्यंत 6 महिन्यापासून आम्ही रेग्युलर काम करत होतो आणि मे महिन्यापर्यंत रेग्युलर अजून शाळा चालतील, कारण प्रशिक्षण आम्हाला अधिकाऱ्यांकडून दिलं जातं, आम्हाला विद्यार्थ्यांकडून प्रशिक्षण दिलं जात नाही। म्हणून अधिकारी जोपर्यंत ते आस्थापनावर आहेत तोपर्यंत आम्हाला प्रशिक्षणाची लगेच तुम्ही जाहीर काढावं आणि आम्हाला सांभाळून घ्यावं। तसं नसलं तर आमचं रस्ता रोको आंदोलन होतील, याला जबाबदार शासन राहील असं आम्हाला वाटतं। प्रशिक्षण दिलं जातं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिला की 6 महिने पूर्ण झाल्यानंतर माझ्या लाडक्या भाऊ आणि बहिणींना आम्ही परवानगी करू। तुम्ही दिलेला शब्द देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब, मंगळबाबा थोरात साहेब, तुम्हाला आमची एक विनंती आहे, तुम्ही परवानगी करू असा शब्द दिला, 5 महिने वाढून दिले, तुमचे आभार। परंतु 11 महिने आमचं पूर्ण झाल्यानंतर आम्ही शासनावर काम करत आहोत, त्या वास्तवाला आम्हाला प्रमाण द्या। जर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब बाळासाहेब ठाकरेंचे विचार तुम्हाला मान्य असतील तर तुम्ही आम्हाला प्रमाण करणार असा एक अपेक्षा करतो, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला माघार पडेल आणि संपूर्ण राज्यात आंदोलन होते असं ते अभिलाल देवरे आदर्श मल्हार सेनेच्या वतीने जाहीर आवाहन करतो। आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे यांच्या प्रयत्नांना यश आले असून लाडके भाऊ व लाडक्या बहिणींच्या प्रशिक्षणार्थ शासनाने 6+5 11 महिन्यांची मुदतवाढ जाहीर केली आहे। त्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत। परंतु प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला त्याच आस्थापनेवर कायम करा अशी अभिलाल दादा देवरे यांची मागणी असून जोपर्यंत कायम करत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू असेही त्यांनी म्हटले आहे। गेल्या 6 महिन्यांपासून आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे यांनी प्रशिक्षणार्थ्यांची संघटना तयार केली आणि त्यांना महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी साथ दिली, म्हणूनच त्यांच्या लढ्याला यश आले असे बोलले जात आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना अर्थातच लाडक्या भाऊंना आहे त्याच आस्थापनांवर कायम करण्याचा दिलेला शब्द शासनानं पूर्ण करावा, अन्यथा महाराष्ट्रभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया अभिलाल देवरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासनाला दिला। मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे। माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी लाडक्या भाऊंना कायम करण्याचा शब्द दिला होता, मात्र शासनानं कायम न करता या योजनेतील प्रशिक्षणार्थींना 11 महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे। मुदत वाढवून दिल्यानं शासनाचे आभारच, मात्र दिलेल्या शब्दाचं काय असा सवाल उपस्थित करत राज्य शासनानं प्रशिक्षणार्थींना कायम करण्याचं परिपत्रक काढावं अशी मागणी देवरे यांनी केली आहे। धुळे जिल्ह्यातील 3,500 तर राज्यामध्ये 1,20,000 प्रशिक्षणार्थी या योजनेच्या माध्यमातून काम करतायत। प्रशिक्षणार्थींना कायम करण्यासाठी सभागृहात अनेक आमदारांनी अनेकदा आवाज उठवलाय, त्यामुळे शासनानं तात्काळ प्रशिक्षणार्थींना कायम करावं ही मागणी करण्यात आली आहे। मला दाखवा कोणती नोकरी दिली गेली तर त्याला 11 महिन्याचं प्रशिक्षण दिलं जातं। आम्ही प्रशिक्षण देणं इतकं आम्ही एवढं आहोत का? आम्ही ज्या दिवसापासून गेलो त्या आस्थापनावर त्या दिवसापासून मी स्वतः प्राथमिक शाळेमध्ये आहे, आतापर्यंत मुख्याध्यापकांनी सांगावं की अभिलाल तुला प्रशिक्षण दिलं आहे, असं प्रशिक्षण कोणत्याही आस्थापनाच्या प्रमुखांनी दिलेलं नाही। आम्ही ना आहोत ते आम्ही 5वीचा वर्ग सांभाळला, मी 3रीचा वर्ग सांभाळला, माझ्या भगिनींनी सर्व वर्ग सांभाळले। आतापर्यंत आमच्या वर्गामध्ये चौकशी लावावी, यांच्या शिक्षण मंत्री असतील यांनी पुढे यावं, चौकशी करावी आमच्या विद्यार्थ्यांनी आम्ही कसं घडवलंय, आम्हाला प्रशिक्षण दिलं जातं, हे कोणत्या पद्धतीने प्रशिक्षण दिलं, आम्ही वर्ग सांभाळतोय, आम्ही जो वर्ग सांभाळतो त्या वर्गामध्ये आम्हाला